नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांनो, कांद्याच्या भावात पुन्हा वाढ तेजी। कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मुंबई त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव आपण बघणार आहोत। 45 रुपये 47 रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालू आहे, संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तू चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वत्र पोहोचते। स्क्रीन शकता कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बघू शकता 20 ऑगस्ट 2026 रोजी बाजार समिती खेड या ठिकाणी कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4700 आणि सरासरी 3800 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे। त्यानंतर नागपूर लाल कांद्यासाठी कमीत कमी 3500, जास्तीत जास्त 4000 आणि सरासरी 3875 रुपयापर्यंतचे बाजारभाव। त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी बघू शकता लासलगाव निफाड या ठिकाणची उन्हाळी कांद्यासाठी आज आवक 5175 क्विंटलची, कमीत कमी 1200, जास्तीत जास्त 3807 आणि सरासरी 3551। त्यानंतर बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांद्यासाठी 4800 क्विंटलची आवक दाखल झाली, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 3952, सरासरी 3450। मालेगाव मुंगशे उन्हाळी कांद्यासाठी कमीत कमी या ठिकाणी आवक 10000 क्विंटलची दाखल झाली, कमीत कमी 577, सरासरी 3670 आणि सरासरी 3000 रुपयापर्यंतचे बाजारभाव। भुसावळ या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपयापर्यंतचे, जास्तीत जास्त 3000 आणि सरासरी 3000 रुपयापर्यंतचे मार्केट आहे। अकोला या ठिकाणी कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4200 आणि सरासरी 3000 रुपयापर्यंतचे मार्केट आहे। मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी कमीत कमी 2500, 13491 क्विंटलची आवक दाखल झाली, कमीत कमी 2500, सरासरी 4200 आणि जास्तीत जास्त 4200 आणि सरासरी 3350 रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी या ठिकाणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू आहे। हे होते आजची आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट। यानंतरच्या व्हिडिओमध्ये ज्या काही बाजार समित्या राहिलेल्या आहे त्यांच्या लाईव्ह अपडेट घडामोड आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। सांगा तर व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद।